आता बहिणी आमच्या अध्यक्ष आहेत, एक भाग. तशी ज्या वेळेला चर्चा येईल त्यावेळेला मग माझं मत मांडीन ना. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही 3 मोठे चेहरे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या एका गुप्त भेटीमुळे पक्षातच नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय घडलं पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंगळवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली. या बैठकीत शरद पवार गटाचे जयंत पाटीलही उपस्थित होते. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं. मात्र या भेटीमागचं सर्वात मोठं कारण आता समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या भेटीची पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही. इतकंच नाही तर पार्थ पवार यांनाही याबाबत माहिती नव्हती अशी चर्चा आहे. याच मुद्द्यावर देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरेंना थेट जाब विचारल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांची भेट कशासाठी घेतली आणि त्याची माहिती पक्षाध्यक्ष म्हणून मला आधी का दिली नाही, असा सवाल त्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. यावर सुनील तटकरेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली होती असं स्पष्टीकरण दिल्याचं समजतंय. मात्र इतक्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेतल्यामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत का? पक्षात सर्व काही सुरळीत आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणावर संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार सुरू असलेल्या या चर्चांमध्ये पुढे काय घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.